नागपुर मध्यवर्ती कारागृह में 27 फरवरी को कवि कुसुमाग्रज शिरवाडकर की जयंती के अवसर पर मराठी भाषा गौरव दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। इस अवसर पर अक्षरायण स्कूल ऑफ कैलीग्राफी द्वारा काव्याक्षरी कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम का आयोजन अपर पुलिस महानिदेशक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा सुहास वारके की प्रेरणा तथा विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई और अधीक्षक वैभव आगे के मार्गदर्शन में किया गया। कार्यक्रम में प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, प्रायोजक संचालक प्रकाश वाघमारे, अक्षरायण स्कूल ऑफ कैलीग्राफी के संचालक राजीव चौधरी सहित अन्य गणमान्य अतिथि उपस्थित रहे। इस दौरान बंदियों ने मराठी कविताओं और बोध वाक्यों की सुंदर कैलीग्राफी तैयार की। साथ ही कुसुमाग्रज के साहित्य और मराठी भाषा के इतिहास पर प्रकाश डाला गया। विष्णु मनोहर ने अपने संबोधन में मातृभाषा पर गर्व करने का संदेश दिया और नट सम्राट के संवाद प्रभावशाली अंदाज में प्रस्तुत किए। अधीक्षक वैभव आगे ने सभी को शुभकामनाएं देते हुए बंदियों के प्रयासों की सराहना की। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज त्यांचे नाव विष्णू होतं आणि माझे नाव विष्णू आहे। ते फार मोठे होते, पण त्यांच्या नावाशी सादर मिळायचा मला अभिमान आहे, जसा मराठी भाषेचा अभिमान आहे। आपल्या भाषेचा, आपल्या भूषेचा, आपल्या घराचा, आपल्या आईवडिलांचा आणि आपण जिथे रोज असतो, रोज राहतो त्या जागेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे। आता तुम्ही अशा ठिकाणी आहात की याचा अभिमान करावा की नको करू असा प्रश्न आहे। पण पहिला मुद्दा सोडा की अभिमान वाटावा अशी ही जागा नाहीये। पण आपण जिथे राहतो, आपली रोजची दिनचर्या चालते, इथे पालन पोषण होतं, त्यामुळे तरी या जागेशी इमान आपण राखलं पाहिजे, या अन्नाशी इमान राखलं पाहिजे। माझं नेहमी सगळ्यांना म्हणणं असतं की आपला जो पारंपरिक पदार्थाचा एक राबता आहे पूर्ण, तर त्याला विसरू नका। आपण जेवतो पहिल्यांदा तर आपल्याला पहिलं जेवण आपली आई देते आणि ते आपल्याला उत्कृष्ट वाटतं आणि तेव्हा आपण ठरवतो की नाही, माझी आई जगातला उत्कृष्ट असा स्वयंपाक बनवते, कारण आपण बाहेरचं काही खाल्लेलं नसतं। पण कालांतराने लक्षात येतं की नाही, यांच्यापेक्षा सुद्धा छान असतं, पण तरी आपल्याला आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं। खूप जास्त भाषणबाजी मी देणार नाही, मी फक्त विवा शिरवाडकरांनी खूप छान तो चित्रपट होता, नाटक होतं पहिलं, नाना पाटेकरांनी त्याच्यामध्ये आता केला होता। तर कुठला चित्रपट? नटसम्राट। कोण आहे? तर नटसम्राटमध्ये एक खूप छान प्रवेश आहे की तो प्रवेश असा आहे, नटसम्राट एका उच्च पातळीवर जातो आणि नंतर त्याला वाटतं की हा आपण छान कमवलं, छान मुलं मुली आपल्याला आहेत, आता आपण सगळ्यांना वाटून द्यावं आणि छान रिटायरमेंटचं लाईफ जगावं। तो सगळ्यांना देऊन देतो, पण दुसऱ्यांना दिल्यानंतर त्याची अवस्था खराब होते। आता इथे खूप छान वाक्य लिहिलं आहे की माणसाची गरज संपली की वागण्याची पद्धत बदलते। कोणी लिहिलं आहे वाक्य?